शिर्डीमध्ये 200 रुपयांचा गजरा विकला 2000ला. श्रद्धेच्या नावाखाली भाविकांची लूट. नेमकं प्रकरण काय? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. साईंच्या दरबारात श्रद्धा आणि सबुरी लागते, पण इथल्या काही लोकांसाठी फक्त पैसा महत्त्वाचा झालाय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. श्रद्धेपोटी आपण देवाच्या चरणी फुलं आणि हार अर्पण करतो, पण याच श्रद्धेचा फायदा घेऊन लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीमध्ये एका भाविकाला 200 रुपयांचा गजरा 2000 रुपयांना विकण्यात आलाय. आता नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊयात. साईबाबांच्या पावन नगरीमध्ये भाविकांची लूट थांबण्याचं नाव घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. मुंबईतील एका भाविकाला 200 रुपयांचा मोगऱ्याचा गजरा तब्बल 2000 रुपयांना विकून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल केलाय. या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांच्या फसवणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली येथील भाविक जयेंद्र लाभशंकर मेहता हे साई दर्शनासाठी आले होते. द्वारकामाई परिसरामध्ये संजय देशमुख या गजरा विक्रेत्याने पहिली माळ तुमचीच जाईल असं सांगून त्यांना भावूक करत गजरा घेण्यासाठी भाग पाडलं. सुरुवातीला किंमत न सांगता तर नंतर थेट 10 पट म्हणजेच 2000 रुपयांची मागणी त्यांच्याकडे केली. पैसे देण्यासाठी विक्रेत्याने भाविकाला वारंवार फोन करून त्रास दिल्याने अखेर मेहता यांनी साईबाबा संस्थांच्या सुरक्षा विभागाकडे लेखी तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी संबंधित विक्रेत्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे या विक्रेत्यावर यापूर्वी देखील तक्रारी होऊनही ठोस कारवाई न झाल्याने त्याचं मनोबल वाढल्याचं बोललं जात आहे. शिर्डीमध्ये फक्त हार फुलांच्या बाबतीतच नव्हे तर प्रसाद आणि पेढ्यांच्या विक्रीतही मोठा गोरखधंदा सुरू असल्याचे आरोप होत आहेत. प्रसादाच्या गुणवत्तेवर देखील कोणाचंही नियंत्रण नसल्याने भाविकांच्या आरोग्याशी खेळ होताना दिसतोय. शिर्डीमध्ये अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुद्धा कागदोपत्रीच उरल्याचं दिसतंय. त्यामुळे एखादा गुन्हा दाखल करून ही समस्या सुटणार नाही, तर प्रशासनाने निरंतर देखरेख ठेवणं आवश्यक आहे. साई संस्थान, नगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासन या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना भाविकांमध्ये तीव्र आहे. श्रद्धेपोटी येणाऱ्या भक्तांची अशी लूट केल्याने शिर्डीची प्रतिमा ही मोठ्या प्रमाणावर मलिन होत आहे. त्यामुळे अशा लुटारूंवर केवळ औपचारिक कारवाई न करता कायमस्वरूपी कठोर जरब बसवावी अशी मागणी जोर धरत आहे. शिर्डीमध्ये घडलेल्या या घटनेबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.